शिवसेना प्रणित शिवसैनिक शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर शेतकरी प्रतिनिधी जे कोणी असतील ते, तर या हंगाम 1 नोव्हेंबर पासून म्हणजे उद्यापासून आपला 25-26 साखर सुरू होत आहे. तर या हंगामाच्या संदर्भाने आपल्या शेतकरी संघटनेच्या जे काही निवेदन आहे आणि त्यासाठी आपण प्रादेशिक संचालक कार्यालयाच्या वतीनं आपण ही मीटिंग आयोजित केलेली आहे. यासाठी आपण जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, त्यांचे एमडी किंवा एमडीचा हंगाम सुरू होणार असल्यामुळे त्यांचे शेती अधिकारी किंवा संबंधित जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काही लोक अजून येत आहेत. 5-10 मिनिटात सर्व प्रतिनिधी येतील. जवळजवळ 17-18 कारखान्यांपैकी 12-13 कारखान्यांचे प्रतिनिधी हजर झालेले आहेत. तर आता आपण विषय पत्रिकेचं एकदा वाचन करूया. म्हणजे कोणते विषय आपले आज आपण चर्चेला घेणार आहोत. तर जरा विषय पत्रिकेचं वाचन करूया आणि आपण एका विषयाने पुढे जाऊया. नमस्कार. अहिल्यानगर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सहकारी साखर व खाजगी कारखान्यांचे प्रतिनिधी व दोन्ही शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांचं स्वागत करून आज आपण सन 25-26 ऊस गाळप हंगामाच्या या सभेस सुरुवात करत आहोत. तर याचा पहिला आणि महत्वाचा विषय आहे ज्याच्यावर सर्वच कारखान्यांचं आणि आपल्या शेतकरी सभासदांशी हा विषय निगडीत आहे. तर सन 25-26 या हंगामासाठी एफआरपी नुसार हमी भाव प्रत्येक कारखान्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. तर मी सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना विनंती करतो की आपण थोडक्यात आपल्या कारखान्याचं नाव व सन 25-26 साठी आपण देणारा दर याबाबत एकेकाने 1 by 1 सांगावे. सुरू करा. तसं करण्याऐवजी पहिले आमचे आपल्याकडे पत्र आलेत ना, त्यांच्या मुद्द्यावर आपण चर्चा ठीक आहे. तर पहिला मुद्दा बघा, गळीत हंगाम 2024-25च्या 2024-25चे साखर कारखान्याकडे बाकी असलेली संपूर्ण थकीत देय रक्कम मोठा झाल्याची खात्री करूनच गाळप परवाना देण्यात आला. गाळप परवाना साखर आयुक्त साहेब देतात. मग आता आपल्याकडे किती 21 कारखाने आहेत. 22 पैकी सगळ्या कारखान्यांनी जेवढी थकीत रक्कम आहे ती थकीत रक्कम जमा केली आहे. कोकडी कारखान्याची बाकी आहे. ते फक्त कोणाची बाकी आहे तेवढं सांगा. आणि संबंधित एमडी कोण आहे. कोकडीचं कोणी आलंय का. ज्यांची बाकी आहे फक्त त्यांनी सांगा. बाकीचे कोकडी कारखान्याच्या संदर्भात तुम्हालाही माहिती आहे, आपली याच्या संदर्भात अनेक वेळा चर्चा झाली की शेवटी एफआरपीची जी काय रक्कम आहे ती त्यांनी पेड केली. जो अतिरिक्त उजाराचा विषय आहे तो थोडासा आमच्या कार्यकक्षेच्या थोडं बाहेर होता. तर ते त्याच्याशी आपला कारखान्याशी त्याबाबत समन्वय सुरू आहे. त्याच्या चेअरमनने आश्वासन दिलंय की जे 2200 दिलं आहे आणि जी काही रक्कम ती द्यायची आहे ती देणार आहे. परंतु कायदेशीर आपण आरशी पण आदेश काढलेले पण या बाबतीपेक्षा जी जास्त रक्कम आहे त्याच्यामध्ये अडचणी येतात. त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया. परंतु सद्यस्थितीत तरी आपली त्याच्यावर आयुक्तांसमोर पण साखर आयुक्तांसमोर सुद्धा त्याच्या संदर्भात हिअरिंग सुरू आहे आणि कारखान्याने आश्वासन दिले की आम्ही ती रक्कम पूर्ण करणार आहोत. सर, याच्यावर असं म्हणायचं आम्हाला, कारखान्याचं कार्यक्षेत्र सोडून दूरवर जाऊन ऊस तोडायचा आणि आपण जे त्यांना संरक्षण देता या भारतीची रक्कम दिली त्याच्यामधून आवाची सव्वा वाहतूक आणि तोड वजा करायची आणि शेतकऱ्याला नुकसानीत पाठवायचं अशा प्रकारचं हे कार्यक्रम वाटतो. तर त्यांनी इतक्या लांब ऊस तोडायची गरजच नाही. मग आपण त्यांना बंधन घालावं. आता चालू हंगामात आपण आता तो विषय घेणारच आहे. त्यांनी जे काय कॉम्प्लिकेशन निर्माण केले चालू वर्षी त्यांना
गाळप परवाना देताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होणार आहे. त्यामुळं आज अखेर पूर्ण खात्री करूनच साखर आयुक्तालय गाळप परवाने देत आहेत. आज अखेर एक ठराविक 4-2 कारखान्यांनाच आतापर्यंत गाळप परवाने दिले. इतके म्हणजे स्ट्रिक्ट निकष पाळले जात आहेत. कार्यक्षेत्रावर एरवी ऊस तोडायला बंदीच असावी. प्रथमतः कार्यक्षेत्रातला ऊस संपवा. आपणच पूर्वी आता झोनबंदी आपणच हे मान्य आहे, पण 4 कारखाने ओलांडून त्याच्या पुढचा ऊस न्यायचा आहे हे कुठं संयुक्तिक वाटतं आणि त्याच्यावर शासन का पांघरून घालतं? बरं, कुकडीच्या बाबतीत या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि साखर संचालक महोदय आपलं लक्ष या ठिकाणी मी वेलतो माफ करायला वाटले साहेब, या ठिकाणी मध्येच मी आपल्याला थांबवले. तुमचा मुद्दा पूर्ण तुम्ही क्रमश करा. परंतु आज या ठिकाणी कुकडी कारखान्यामुळे ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली साहेब, नेवासा तालुक्यातील शेवगाव तालुक्यातील असे मोठे शेतकरी आहेत, ही मोठी संख्या आहे की जाहीरनाम्यामध्ये 2911 रुपये या कारखान्याने भाव जाहीर केला आणि नेवासा तालुक्यामध्ये काही ठराविक परिसरामध्ये जाऊन त्यांनी ऊस तोडला आणि सुरुवातीला ऊस तोडला त्यावेळेस सुरुवातीच्या काही शेतकऱ्यांना 2911 रुपये भाव दिला. का दिला? त्या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन होण्यासाठी. का संपादन करायचा होता? कारण काही महिन्यांना त्या शेतकऱ्यांना त्यांना फसवायचं होतं. फसवण्यासाठी हा ट्रॅप होता. या ट्रॅपमध्ये माझ्या परिसरातले शेतकरी अडकले गेले. आज हात वर करा फक्त कुकडी सारखा कारखान्याकडून फसलेले शेतकरी काही तर माझ्या पक्षाचे पदाधिकारीच आहेत या ठिकाणी. पण काही लोकांना या ठिकाणी 2200 रुपयांनी पेमेंट आलं. ज्यांनी काय आरडाओरडा केला त्यांना 200 रुपये आणखीन जास्त दिलं. 90% शेतकरी इथं हजर येतात साहेब, त्यांना फक्त 2200 रुपयांनी पैसे मिळालेले आहेत. मग जाहीरनामा कशासाठी? खोटा जाहीरनामा कशासाठी? FRP शेतकऱ्यांना कळत नाही साहेब. मग आम्ही ज्यावेळेस साखर संचालक महोदयांकडे येतो किंवा वरती साखर आयुक्तांकडे जातो, सहकार मंत्र्यांकडे जातो, त्यावेळेस हे काय सांगतात? FRP किती? 2200. मग 2200 एकदम ओके, आम्ही काय करू शकत नाही, कारखान्यावर कारवाई करू शकत नाही. हा काय प्रकार आहे साहेब? एवढं दिवसा ढवळ्या पेपरला बातम्या आहे. कलेक्टर साहेब मी तुम्हाला पेपरच्या बातम्या दाखवतो. हे बघा, भाव काय जाहीर केला? 2911 रुपये जाहीर केला या साखर कारखान्याने भाव. पेपरला बातमी आहे. त्या चेअरमनचं स्टेटस बघा तुम्ही फेसबुकचं, सोशल मीडियावरती पुरावे आज ढीकवर पडलेले आहेत. एवढा विषय जर या ठिकाणी आहे तर यावर साहेब मी आणखी 2 मिनिटं बोलतो याच विषयावर. ही शुद्ध फसवणूक होते बंडू या ठिकाणी. पण हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? तर जो सन 2018 पासून आम्ही आरडाओरडा करून ह्या मिटिंग घ्यायला भाग पाडतो. इथं आम्ही मिटिंग कशासाठी घेतो? शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी घेतो. प्रश्न सुटण्याच्या ऐवजी वाढायला लागले. आमची मागणी या ठिकाणी आज अशी आहे, या सगळ्या उपस्थित कारखान्याचे कोण खासगी सहकारी साखर प्रतिनिधी आले, चेअरमन लोक या बैठकीला पाठ फिरवतात. यांनी स्वतःच्या चेअरमनच्या सहीचं आणि कार्यकारी मंडळ जे एमडी असतात कारखान्याचे त्यांच्या सहीचं पत्र माझ्या शेतकऱ्याला ऊसाच्या शेजावर दिलं पाहिजे. हे घे शेतकरी दादा, तुझा 2911 रुपयाने आम्ही ऊस तोडून राहिलोय, हे तुला हमी पत्र. उद्या जर त्या कारखान्याने भाव नाही दिला तर हे साखर आयुक्ताकडे त्या शेतकऱ्याला येता येतं, आम्हाला येऊन भांडता येतं, कोर्टात जाता येतं. हे काही आम्हाला आज करता येत नाही. आमच्या हात कायद्याने बांधून टाकले म्हणून ही मिटिंग आज आम्हाला या ठिकाणी तुम्हाला घ्यायला भाग पाडावं लागतं. हा कुकडी कारखान्याचा मुद्दा आहे. मला फक्त एकच सांगा जिल्हाधिकारी महोदय आणि साखर संचालक महोदय, या शेतकऱ्याला न्याय तुम्ही कसा देणार आहे? जाहीरनामा सांगून फसवणूक केली. 2911 रुपये भाव आहे, तब्बल 711 रुपये प्रति टन कमी मिळालं. आणि मी ऊस अधिनियम काय सांगतो, कायदा काय ऊसाचा, त्या कायद्याप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे. ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतूद 3 व 3 अनुसार केंद्र शासनाच्या ऊस पंधरवडा कायद्यानुसार या शेतकऱ्यांना जे 711 रुपये उशिरा मिळाले त्याचं 15 व्याज दिलं पाहिजे तुम्ही, आणि हे मिळून दिलं पाहिजे. याची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे साखर कार्यालयाची. साखर कार्यालयाची त्यानंतर जिल्हाधिकारी महोदय आपली विनंती करतो या ठिकाणी आपण जिल्हाधिकारी महोदयांना, जर कलेक्टर साहेब जर मीटिंगला येऊ शकत असतील तर आपण कृपया विनंती करा. कारण हा फार मोठा विषय साहेब जिल्ह्याच्या दृष्टीने, एवढी लाईटली गोष्ट नाही घेण्यासारखी. धन्यवाद. याच्यावरती काय खुलासा आहे? जाहीरनाम्यात फसवणूक झाली. जिल्हाधिकारी महोदय आणि साखर संचालक महोदय या शेतकऱ्यांचं समाधान आपण कसं करणार आहे?
काय आहे तुम्ही ठरवले सांगा मला. मी लिहिलं तसं 17 ऑक्टोबरला आपल्याला प्रत्यक्ष येऊन पण दिलेला आहे. त्याच्यामधलाच मुद्दा आहे आमच्याकडचा केदारेश्वर कारखाना सीझन संपला आणि पेमेंट आता झालं मागच्या आठवड्यात. मग ही कुठली पद्धत आहे? शेतकऱ्याचा फक्त ऊस न्यायचा. नाही ऐका एक मिनिट मी थांबवतो आपल्याला. तुमचा मुद्दा मी नोट केला आहे. आपण काय करू पहिले तुमच्या पत्रामध्ये जेवढे मुद्दे आहेत तो मुद्द्यांना जाऊया. त्यातलाच मुद्दा आहे. थांबवतो. आता फक्त पहिला जो आपले 22 साखर कारखाने आहेत त्या 22 साखर कारखान्यापैकी ज्या साखर कारखान्यांचे थकीत शेतकऱ्यांचे थकीत पैसे आहेत तर ते शेतकऱ्यांचे थकीत पैसे दिल्याशिवाय गावात परवाना देऊ नये असा परिणाम होत आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते साखर कारखाने आता तुमच्यापैकी उपस्थित तुम्हाला माहिती असेल की या साखर कारखान्याकडे आमचे पैसे थकीत आहेत असे कोणते साखर कारखाने तुम्हाला माहिती आहेत का? म्हणजे तिथे नोट डाऊन करतो आणि त्याच्या पुढे मग आपल्याला पुढे जाता येईल. तुम्हाला असे काही साखर कारखाने आपल्यापैकी तुम्हाला माहिती आहेत का की शेतकऱ्यांकडे आपण पैसे शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहे साखर कारखान्याचे असे काही आहे? कोकणीलाच थकलेली साहेब. कोकणी फक्त कोकणीचे हो. आणि दुसरे काय नगर जिल्ह्यातला ऊस औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेलेला आहे. नाथ सहकारी साखर कारखान्यात ते पैसे नगर जिल्ह्यातले थकलेले आहेत. आरजेडीला सर्व माहिती आहे साहेब. आरजेडीला सर्व माहिती आहे पण कारखानदार लोकांना आहे का हे लोक पाठीशी घालतात. यांची मिली बघत आहे याच्या बरोबर. पैठण नाथ सहकारी चालवायला दिलेलं आहे. चालवायला दिलेला आहे तो. आणि पण आता असं पण आहे ना की झोप रद्द केलेला रद्द आहे. फक्त सांगत आपण कोणत्याही शेतकरी कोणत्याही साखर कारखान्यामध्ये ऊस विकू शकतो. फक्त आता आपण आपल्या जिल्ह्यात कोकणी आणि पैठणचा नाथ सहकारी साखर कारखान्याकडे पैसे भेटणार बरोबर. दुसरा मुद्दा पुढे ऊस कारखान्याकडे पेमेंट थकीत आहे त्यांना परवाना देण्यात येऊ नये. बरोबर हे बोलले ना तुम्ही आपण बोलले. पण त्यांना कारखाने बंद जरी राहिले तरी त्यांना काही गरज नाही. त्यांना उपयोगी साधन आहे. पण आमचे जे लाखो कष्टाचे पेमेंट उरलं त्याचं काय? 2 वर्ष ठीक आहे. कुठे कारखाना बंद राहिला कुठे कारखाना बंद राहिला ठीक आहे. चालू वर्ष चालू झाला नाही. मला लक्षात आलं तुमचा मुद्दा असा आहे की साखर म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत आणि साखर कारखाना बंदच आहे त्यामुळे तुमचे थकीत पैसे कसे निघणार असा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता ते त्यांना परवाना देऊ नका. अहो ठीक आहे तो बंद पडतो त्याच्यावर घासले आम्हाला काय घेणे त्याचं. पण आमचे कष्टाचे पैसे पडले त्याचं काय माझे 2021-22 मला लक्षात आलं प्रश्न लक्षात आला. तुमचा मुद्दा लक्षात आला मला कसा मुद्दा लक्षात आला. साखर आयुक्तांनी संबंधित कारखान्यावर आरोपची कारवाई केली आहे आणि हा विषय आपल्याच डिपार्टमेंटकडे आलेला आहे जिल्हाधिकारी. मग या कारखान्याला तुम्ही कसं विकणार आहे स्क्रॅपमध्ये विकणार आहे का कसे विकणार आहे ते माहित नाही आम्हाला. पण ही कारवाई करून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे कसे देता येतील म्हणून मी तुम्हाला मध्ये उभा राहून आणि बोललेले शेतकरी कुकडी देत होते. शेतकरीचे थकीत पेमेंटवाले पैसे कुठले सर आमचे 3 वर्ष आपण ते स्पीकरमध्ये केला जे काय जे काय आपण करतो ते सांगा. त्या सर्व शेतकऱ्यांना आरजेडी साहेब त्या सर्व शेतकऱ्यांना व्याजासहित पैसे भेटले. बघा त्यांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्याला काय आपण काय सोल्युशन ते सांगा त्याच्यावर सोल्युशन निघेल नको. मी काही फक्त मागत नाही ना. मी माझं मागतो ना फक्त. आमच्या पैशाची पूर्तता करा तुम्ही सर. याच्यामध्ये यातलाच मुद्दा आहे तर उशिरा पेमेंट केले 4 महिने किंवा 5 महिने एक कम्प्लीट करू त्यांचं काम होऊ द्या मग तुम्ही म्हणा काय लक्षात सांगा. कोकणी संदर्भात संजय नागोडे यांनी पण उपोषण केलं होतं 15 ऑगस्टला. मला बऱ्याच जणांना माहिती आहे. त्यावेळेस मी स्वतः येऊन तिथे समन्वय साधला. चेअरमन आमदार साहेबांशी बोलून त्यांचं पेमेंट केलं गेलं. त्याच्यानंतर बाकीचे पण देत होते म्हणले होते पण त्यांनी दिलं नाही. त्याच्यानंतर पुन्हा 50-60 शेतकरी माझ्या कार्यालयाला आले. त्यांनी पण उपोषण केलं. त्यावेळेस पण मी बोललो समन्वय साधला. त्यांनी 600 रुपये जी बाकी होते तर 300 रुपयेपर्यंत त्यांनी पेमेंट केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की मग आमचा इन्सीटीसीचा प्रस्ताव शासन स्तरावरती मंजूर झालेला आहे पण तथापि काही शासकीय म्हणजे करायला पाहिजे प्रोसिजर ती थोडी बाकी असल्यामुळं आम्हाला थोडं लेट होत आहे.
पण आम्ही शेतकऱ्यांचे 1 रुपये ठेवणार नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे मर्यादा आहे. आम्हाला तुमच्या भावना कळतात, असं तुमच्या भावना मी त्यांना सांगतो. आणि याविषयी अजून जर समजा असेल तर आपण साखर आयुक्त स्तरावरती आपण मिटिंग लावू. तुमचा मुद्दा नोट केला आहे, मी पण नोट केलेला आहे. त्याच्यावर पुढच्या महिन्यामध्ये आपण मुद्दा तुम्ही नोट केलाय, परंतु 1 वर्ष आम्ही मागतोय. हे बंद केलंय का? माईक बंद केलाय का? साखर आयुक्त म्हणतायत की मी कारवाई केली. हॅलो, साखर आयुक्त म्हणतात मी कारवाई केली. मग आपल्या जिल्हा प्रशासनाकडनं का कारवाई होत नाही संबंधित साखर कारखान्यावरती? लिक्विडेशनचा विषय असेल किंवा आरआरसी तुमच्या काय कक्षेत काय तर मला त्याचं ज्ञान नाही, पण ती पुढील कारवाई तुम्ही का करत नाही? हा शेतकरी उठून इथं हक्क मागतोय, त्यांनी ऊस देऊन वर्ष झालं साहेब, म्हणजे 2 वर्ष तो प्रयत्न करतोय, हक्क मागतोय. तुम्ही एक काम करा. नाही सर, 1 मिनिट, तुम्ही एक काम करा ना, या कारखान्याने फसवलं म्हणून आता एसपी साहेबांना फोन करा. मी मीटिंग संपली की शेतकरी घेऊन जातो. फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला सांगाल कमीत कमी. त्याच्यामध्ये फसवणूक झाली नाही का? हे बघा पुरावे, पेपरच्या बातम्या आहेत, फेसबुकला त्यांनी टाकलेल्या बातम्या आहेत, एवढे शेतकरी साक्षीदार आहेत. 2911 रुपयांनी माझ्या परिसरात शेतकऱ्यांना मिळालेले पैशांचे बिल आहेत याला जोडलेले. मी निवेदन आपल्याला सादर केलेलं आहे. मग तुम्ही तुमच्याकडे असलेली कारवाई कधी करणार? जिल्हा अधिकारी कधी कारवाई करणार या कारखान्यावरती? भांगारात विकायचं, भांगारात विका, भांगारात विकून माझ्या शेतकऱ्यांचे पैसे द्या. तो त्याचे पैसे मागतोय, त्याच्या मुलाची शाळेची फी आहे, त्याच्या दवाखान्याची अडचणी आहेत. अहो, तुमचा जर 2911 भाव द्यायचा नव्हता, तुम्ही 2200 रुपयाने आम्हाला पैसे दिले, तर आम्हाला शेजारचे कारखाने काय भांडले होते का? तुम्हाला जर फसवायचंच होतं तर आधी सांगायचं ना. आमच्या शेतकऱ्यांनी तालुक्यात नाही साहेब, परिस्थिती आहे, तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी तालुक्यातल्या कारखान्याला ऊस घातला असतं साहेब, चांगला भाव मिळत होता. का फसवणूक झाली? तुम्ही आता या ठिकाणी आदेश द्या, एसपी साहेबांना फोन करा, संबंधित साखर कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घ्या. कसं विकायचं ते तुमचं तुम्ही ठरवा आणि ती कारवाई करून कधी अल्टिमेटम होणार नाही. तर आज या बैठकीत मी तुम्हाला पुढचं पत्र देतो. शेवटी तुमचं म्हणणं ऐकून झाल्याच्या नंतर तारीख घालून याच एसपी, याच जिल्हाधिकारी कार्यालयावरती, एकाच वेळी आरजेडी कार्यालयावरती मी माझे शेतकरी आणि माझ्या सोबत ज्या काही शेतकरी संघटना येतील, मी त्या ठिकाणी मुक्काम आंदोलन करीन. आणि मुक्काम आंदोलनासाठी दुसरी एक मागणी आमचे लवांडे साहेब आहेत, इतर सहकारी आहे, आमची केंद्र शासनाने सुचवलेल्या शिफारशीप्रमाणे भावाची पुढे चर्चेत येईल, ती मागणी त्यामध्ये राहील. या बाबतीत तुम्ही संबंधित कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत का ते मला स्पष्ट करा. आणि शेतकऱ्यांचा विषय किती दिवसात मिटणार आहे? सन 23-24 मध्ये कोकणी साखर कारखान्यावरती 31/5/24 रोजी रक्कम रुपये 21,03,00,000ची आरचे आदेश इश्यू केले होते साखर आयुक्तांनी. ज्यावेळेस कारखाना सुरू करायच्या वेळेस कारखान्याने जाहीर केले की आम्ही तुम्हाला 2800 रुपये पेमेंट करू. त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना 2800 प्रमाणे पेमेंट केलं, पण नंतर काही कारणामुळे कारखाना आर्थिक अडचणीमध्ये आला, त्यामुळे त्यांचं पेमेंट थकलं. 21 कोटी शेतकरी ऐका नंतर बोला तुम्ही. तर ते थकल्यामुळं आम्ही शासनाने स्कॅन कंट्रोल ऑर्डर प्रमाणे आरएसएचा आदेश इश्यू केला. आरएसए आदेश इश्यू केल्यानंतर कारखान्यांनी महिन्याभरातच पूर्ण जे कारखान्याची एफआरपी निघती शेतकऱ्यांना देय कायद्यानुसार 2200 रुपये प्रमाणे त्यांनी पेमेंट अदा केलं. म्हणजे 611 रुपयाचा डिफरन्स तो राहिलेला आहे. तर तो कारखाना ते म्हणतात आम्ही सर्व शेतकऱ्यांना पेमेंट करणार आहोत. या परमिटप्रमाणे नाही पळवाट काढली का? फक्त या परमिटप्रमाणे फक्त जाहीरनाम्यात तुम्ही 2911 देत आहे, आता पळवाट काढली का फक्त साहेब? मग काय शेतकऱ्यांनी काय करायचं? बरं का, साहेबांनी फिरून फक्त काय सांगितलं, चोपडून चापडून असं सांगितलं की कारखाना या फरकीप्रमाणे 2200 दिलेलेच ना. पण आपली फसवणूक कुठं झाली? जाहीरनामा 711 रुपयाचा फरक आहे. 711 रुपये माझ्या शेतकऱ्याला कसे मिळतील हे सांगा. दुसरी गोष्ट अशी की आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कारखान्याची आरसी केलेली आहे. तर कोणत्या कारखान्याची आरसी केली? एखाद्या कारखान्याची जिल्ह्यात आपण आरसी केली, नुसता आदेश काढला पण त्याची अंमलबजावणी झाली का? पेमेंट केलं अहो पेमेंट काय पेमेंट नाही केल्यावरच साहेब आपण काय आरसी कधी निघते साहेब? 2 मिनिटं तुमचा मुद्दा बघा, आपण इथे मीटिंग आलाय,
नाही, आम्ही भांडण करायलाच नाही साहेब, आता आमच्या भावना व्यक्त करू. बरोबर आहे, तुम्ही तुमचे मुद्दे शांततेने मांडता, पण अशी अपेक्षा करू नका की एखादा मुद्दा मांडला तो ताबडतोबच तिथे सुटेल, याच मिटिंगमध्ये सुटेल असं नाही होत. साहेब आपल्याकडून दिशाभूल राहिली. ज्यावेळेस आरआरसी ज्यावेळेस ते माझ्याकडून दिशाभूल करायला अनुमत करत नाही. ऐकून घ्या, ऐका ना, तुमचा मुद्दा मी ऐकतो, पण मला असं म्हणायचं की एक साधं कारण चर्चेवर आलेलं आहे, त्याच्यातून काहीतरी बाहेर पडलं आपला अधिकारी. जिल्हाधिकारी महोदय, आपलं स्वागत आहे. तुम्ही अतिशय व्यवस्थित मुद्द्यावरती लक्ष वेधलंय. फक्त आज ही वेळ यांच्यावर आली. आता ह्या सन 2025-26च्या हंगामावरती ह्या कारखान्याकडून पुन्हा ही वेळ येऊ नये याच्यासाठी कोयता लागताना शेतकऱ्याच्या हातात चेअरमनच्या आणि एमडीच्या सहीचं पत्र पडलं पाहिजे, तर ऊस तोडायची परवानगी द्या साहेब. ऐका ना, असं नाही करा. म्हणजे उद्या परत एखादा नवीन कारखाना घेऊन इथं तुम्ही म्हणणार ओरडू नका, कारण साहेब 2 वर्ष झाले. नशीब आहे आमच्या शेतकऱ्यांनी अजून चेअरमनच्या गाड्या फोडल्या नाही, डोके फोडले नाही, आणि ही वेळ येऊ नये, कारण आपण सुसंस्कृत महाराष्ट्रातली मुलं आहोत. आपल्या कार्यालयातून जे आपल्याला सुचवलं जातं की आरआरसी केली जाते. आरआरसी कधी केली जाते साहेब? की ज्यावेळेस त्या कारखान्याचं शेतकऱ्याचं पेमेंट होत नाही त्यावेळेस आरआरसी केली जाते, पण ती प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. आता केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने 10 महिने पैसे लेट दिले, त्यांनी संपूर्ण पैसे दिले, आणि आता परत हे सांगतो ना, त्यांनी आरआरसी केली आणि आरआरसीची पुढे ही अंमलबजावणी झाली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सगळे शेतकरी 10 महिने सलग या कारखानदार एमडी आणि यांच्या दारात झिजून त्यांचे पैसे आज मिळाले, पण त्याला जो शासनाचा जो नियम लावून दिलेला आहे की त्यांना 15% व्याज दर मिळाला पाहिजे, तर साहेबांनी त्याचा उलगडा करावा. केदारेश्वरचं जे आता नवीन आता त्यांना गावात परवाना देण्यासाठी ते आपली उपस्थित आहे, ते 15% आम्हाला शेतकऱ्याला कधी भेटते ते साहेबांनी विषद करावं. मला असं कुंपणीचे आलेले का एमडी आपण बरोबर जास्त प्रश्न देऊ शकतो, परंतु आपल्याकडे काय आहे, तुम्ही जर समजा आला नाही काय करायचं? केदारेश्वरची आमची एफआरपी किती होती, पेमेंट किती केलं? तर आमचे मागच्या वर्षीची एफआरपी 2300 रुपयाच्या आसपास होती. आम्ही 2700 भाव दिला. 2700 भाव दिला सर. व्याजाचं कॅल्क्युलेशन त्याच्यात कॅल्क्युलेशन व्याज कमी बसेल, तरी आम्ही 2700. साहेब आम्ही काय पैसे कधी मागे द्यावा, आम्ही पत्र द्यावं तुम्हाला. त्यांनी पत्र काढावं, पैसे परत करा, शेतकऱ्यांनी आम्ही त्यांचा सत्कार करतो. तुम्ही पण त्यांना आहे ना जरा व्यवस्थित सांगा का व शेतकऱ्यांनी 3000 मागच्या वर्षी सगळ्या जिल्ह्यात भाव दिलेला आहे, आणि तुम्ही असे फिरून साहेब मागच्या वर्षी कोणी 30,000 भाव दिले? बघा, आता मागची सभेचा आपण समजू शकतो की कुकडीने फसवणूक केली, तर आपण आता चालू हंगामासाठी सर्व कारखाना प्रतिनिधी उपस्थित आहे, त्यांनी आता पूर्ण विचारपूर्वक भाव डिक्लेअर करावा, जेणेकरून पुढच्या वेळेस 2 मुद्दे होऊ द्या ना, मुद्दा होऊ द्या. झाला एक मागच्या मीटिंगमध्ये 2700 रुपये भाव जाहीर केलेले कारखाने 2700 जाहीर केला होता, त्याच्यामध्ये क्लिअर कट निघालं. 2700 भाव जाहीर केला होता, 2400 विषय येतच नाही, प्रोसिडिंग करा आणि त्याचा दंड व्याजाला पाहिजे. आता पैसे दिले म्हणून त्या दंडासह शेतकऱ्यांना पैसे मिळायला पाहिजे. असं काय 10 महिन्याच्या वेटिंगचे पैसे मागा. तेच मागतो ना. आम्ही साखर सहसंचालक कार्यालय काय पांघरून घालण्याचंच काम का करतोय याचाही आम्हाला खुलासा पाहिजे. प्रश्न आपण थोडंसं असं काय करतो, चर्चा करायची. मला सांगा तुमचा विषय असं ते सांगताय की मागच्या वेळी कोथिंबीरला वेगळा भाव सांगितला होता, तसा ठिकाणी असा काही इश्यू आहे का? तर आम्ही 2700 भाव दिला होता, डिक्लेअर केला त्याप्रमाणे भाव दिलेला आहे, त्याच्यामध्ये 1 पैसे कमी दिलेला नाही. व्याज कोण देणार? सर आता याचा मुद्दा असतंय, त्यांनी 2700 जाहीर केला, व्याजाचे पैसे घ्यायचे, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी जाहीर केला व्याजाचे पैसे 10 महिने पैसे 10 महिने लेट पैसे दिले. बघा एक मिनिट साहेबांना पेमेंट किती दिवसात करायला पाहिजे? पेमेंट सर आपलं 15 दिवसात केलं पाहिजे, बरोबर? किती दिवसात केला? आम्ही आता मागच्या 14 तारखेला ऑक्टोबरला केलं सर. आणि ते काय आत्ताचा प्रश्न नाही आहे, त्यांचा प्रश्न मागच्या वर्षीचा आहे. तर मागच्या वर्षी तुम्ही पेमेंट कधी केले? मागच्या वर्षी पेमेंट आम्ही 14/10 केलं सर. किती दिवसात केलं सांगायला पाहिजे? 7 महिने झाले. 7 महिन्याचं व्याज द्या. हा, मग त्यांचा तोच मुद्दा आहे की जर पेमेंट थांबा साहेब, थांबा बरोबर बोल राहील.
त्यांचा तोच मुद्दा आहे की जर तुम्हाला 15 दिवसामध्ये पेमेंट करून कंपल्सरी होतं तर तुम्ही 7-7 महिने वर्षभर काय घेता आणि शेतकऱ्यांचे पैसे तिथे अडकून जातात. मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे की त्याच्यावर व्याज द्यायला पाहिजे. सर काय झालं की आम्हाला थोडं पैशाची शॉर्ट पडलं, मग आम्ही हा प्रश्न आपला आहे. शासनाकडनं आम्ही कर्ज हमी घेतली शासनाकडनं, त्यानंतर बँकेकडनं प्रोसिजर करायला आम्हाला 3.5 महिने लागले सर. मे मध्ये आम्ही प्रस्ताव दाखल केला. मे नंतर आम्हाला 14-10 खूप टाइम लागला. हा प्रोसिजर गॅस कोणाचा स्तरावर आहे हा विषय शेतकऱ्यांचा नाही आहे. आपण शेतकऱ्यांना एक कल्पना द्यायला पाहिजे स्पष्ट. त्यांचा मुद्दा असा आहे की फक्त एवढं सांगा मला त्याच्यावर काय करता ते सांगा. सर आता आम्ही अपार्टमेंटप्रमाणे जे होते ते पैसे तुम्ही दिले असतील 2 वर्षाला पेमेंट करणं चालेल का? 7 महिन्यात पेमेंट करणं चालेल का? परंतु यावर्षीचं काय तुमची स्ट्रॅटेजी आहे? यावर्षी तर तुम्ही शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणार आहेत का? पैसे आहेत का तुमच्याकडे? काय माझ्या मागणं असं व्हायला पाहिजे. याच्या मागच्या वर्षी सुद्धा असंच केलेलं आहे. याची सवय कसा विश्वास ठेवायचा असेल? मागच्या वर्षीचा जो विषय होता तो एक 8 दिवसाचा पेमेंटचा विषय होता. आम्हाला अपेक्षा बस आता काय म्हणजे असं जर उशिराला काही पेमेंट झालं तर आपल्या कायद्यात ते तरतूद आहे. कायद्यात काय तरतूद आहे की या पेमेंट जे काय नियमाप्रमाणे या पेमेंट 15 दिवसाच्या आधी आहे. आता नाही त्याच्यावर 15% व्याज. साहेब आपलं नाव सांगा हो सर. पवार. आपण या फारपी म्हणतात दरवेळेस या फारपीपेक्षा जास्त रेटनी पेमेंट चालू आहे सगळ्या कारखान्यात. बरोबर आहे. यावर्षी जादा देणार आहे आणि आपण तो शब्द वापरून त्यांनाही पण हे करतात दिशाभूल करता कामा नाही. ज्यादा दिले म्हणजे का दिले त्याचं कारण आहे. ऊस मिळत नाही. यांच्या गिरण्या 10,000 झाल्या ना बोलणं चुकीचं आहे. मला समजा नवीन आहे फक्त त्याला ग्राउंड कंडिशन काय आहे उपलब्ध आहे किती लागलं त्याच्यावरती कारखाने भाव जाहीर करतात. आता तुम्ही जे बोलले ते करून असं समजलं की व्याजाचा विषय असा की 15 दिवसाच्या आपण तुम्ही याचा काय करू एवढं स्पेसिफिक सांगा. बाकी विषय डायव्हर्ट करायचे नाही. सांगा कायदा तरतूद आहे 15% व्याजात तुमचा पैसे जास्त कोण झाला 3.5 महिने राहिले 5 वर्ष जाणार तर का सांगा मला. साखर विकली ना तुम्ही. प्रश्न आता हा की तुम्ही 15 दिवसाच्या वरती वेळ घेतला पेमेंट करायला तर तुम्ही आता आपण जे कायदा तरतूद त्याच्यानुसार तुम्ही काय करणार ते सांगा. यानंतर जे जास्त चालू सीझनला जर 15 दिवसापेक्षा जास्त झालं तर ते व्याजासकट ते द्यावं लागेल. कसा विश्वास ठेवायचा शेतकरी तुमचा? आता हे सांगता की मागच्या 2 वर्षाच्या आधी असं झालं होतं त्यावेळेला आता असं झालं. चर्चा झाली आपली चालू सीझन आपण लेट झाला माझी ठीक आहे माझी तुम्हाला काय विनंती आहे मॅनेजमेंटला मी नोट पुटअप करतो. माझी अशी विनंती आहे की मागच्या 2 फायनान्शियल इयरमध्ये जे लेट पेमेंट केलं गेलं त्याचे पण तुम्ही पैसे द्यायला पाहिजे जर कायदे तरतूद आहे. यावर्षी तर कराच तुम्ही ते. तर एफआरपी प्रमाणे जर दिले तर त्याचं व्याज द्यावं. एफआरपी पेक्षा जास्त पेमेंट दिलेलेच नाही सर. आता बोला व्याज द्यायचं नाही. सर आम्हाला थोडं बोलू दिलं बरोबर. आज असं समजा समाज माणसाला काही माहिती नाही तसं समजून सांगा. आज कारखाने चालू होत आहे
आज का बरं जादा दर जाहीर करतायत? ऊस नाही म्हणूनच ना. ऊस कमी मिळेल, आपलं क्रशिंग होणार नाही हीच भावना आहे. आज जो आकडा जाहीर करतील त्याला आम्ही मान दिलाय आणि त्याला आपलं कार्यालय मान दिलंय. साहेब तुम्ही या फारपी शब्द मध्येच काढता ना, तुमच्या एखाद्या पगारात 50% कमी झालं तर कसं वाटेल? आमचे शेतकऱ्याचे पैसे बुडवण्यामध्ये तुम्हाला आनंद आहे का? नाही. मग तो जो कारखाना ज्यादा पैसे देईल त्याला आम्ही ऊस देऊ. आणि यांची ऐपत या फरफीची भाषा असेल की या तुम्ही या फरफीचा बोर्ड घेऊन आमचा हा रेट आहे, आम्हाला ऊस द्या. मग आम्ही ठरवून द्यायचं की नाही? यात काही चुका आहे का? जो ज्यादा देईल त्याला आम्ही देऊ. हे एकदम रस्ता आहे की तुम्ही ज्या दरामध्ये ऊस खरेदी करावा ते खरोखर जाहीर झालं पाहिजे. पण असं करू नका की जाहीर तुम्ही एक करता आणि नंतर वेगळ्या भावाने घेणार. जसं आता बोलले आणि कार्यालयाने असं होता का मला याच मुद्द्यावर बोलले का या पद्धतीने जास्त भाव तर ते मागच्या वर्षी 27 भाव जाहीर केलं. पुढच्या वर्षी पण ते सांगतो 2 वर्ष यांनी व्याज बुडवले. मागे गत वर्षाचं त्याच्या अगोदरच्या वर्षाचं निवडणूक होती म्हणून यांनी पैसे दिले नाही तर ते द्यायचा विचार नव्हता. ही जर परिस्थिती असेल तर काय असे कारखाने चालूच होऊ देऊ नयेत आणि हे जर चालू झाले तर आम्ही काय कारवाई करावी साखर आयुक्त कार्यालयावर एवढं इथं ठरवा फक्त. आता साहेबांनी बरोबर सांगितलं. यांना तुम्ही प्रश्नाचं उत्तर विचारलं, साहेबांनी उभं राहून उत्तर काय सांगायला पाहिजे? तर यांनी माणसं असे बोलवले मिटिंगला, त्याचे निर्णय घेऊ शकत नाही आणि सांगू शकत नाही. आम्ही 3 वर्षापासून भांडतो की कार्यक्षम माणसं चेअरमन आहेत, चेअरमनच्या खुर्चीवर चेअरमनला बसायचं, एमडीला बसायचं, त्यांनी इथं आलं पाहिजे, उत्तर दिले पाहिजे. हे काय म्हणजे मॅनेजमेंटला विचारून सांगतो. मला सांगा लावंडे साहेब, आपण इथून घरी गेलो, साहेब आम्ही घरी गेलो, यांचा निर्णय येतच नाही. तुम्ही बैठकीत निर्णय घ्या ना यांच्याकडे. आपण कोसळी चालू आहे का? कोसळीला घ्या. साखर कारखान्याचं नाव घ्या. 2 वर्षापासून पेमेंट केलेल्या लोकांचे उशिरा पेमेंट केले ते घ्या. आणखी एक यांनी मुद्दा महत्वाचा मानला की जो भाव तुम्ही जाहीर करणार त्या भावामध्ये तुम्ही बरं याच्यामध्ये असं काय आहे की तुमचा क्रशिंग कमी झाला तर म्हणून नंतर भाव ठरला असं काय आहे इश्यू? नंतर फसवतात ना. हे जसं कशाचा आधारावर भाव कमी करतात? ते हा विषय कुकडीचा आहे, तोच आहे ना. मग अगोदर 1911 जाहीर केल्यानंतर या बर्फीवर आली. मला असं म्हणायचं आहे की त्याची काही गुणवत्ता असते का? नाही. जेव्हा भाव जाहीर करा तो द्यायला पाहिजे. असं नाही म्हणू शकत की तुमच्यात ऐपत आहे म्हणून तुम्ही जाहीर केला. जिल्हाधिकारी साहेब एवढ्या सभेमध्ये तुमचा असं आपण विनंतीपूर्वक सांगतो पुन्हा याला एकच उपाय आहे. दरवर्षीचं मरण पुन्हा मरायचं नसेल तर कारखान्याच्या चेअरमनचं आणि एमडीचं हमीपत्र शेतकऱ्याच्या हाती मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस तोडू देऊ नये आणि तुम्ही कारखानदारालाही ऊस तोडू देऊ नये. ही तुमची भूमिका आहे. तुमचं नियंत्रण त्या ठिकाणी साखर विभागाचं त्या कारखान्यावर असायला हवं. साहेब एकच मिनिटात प्लीज 2 मिनिटात तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. आता ही गोष्ट पटली की जे भाव ते जाहीर करतील त्यांना आपण स्पीकअप राहायला म्हणजे याच्याविषयी कायद्यामध्ये काय करतो सांगा. शेतकऱ्यांना समजा तुम्ही सक्षम लोक नाव सांगितलं आणि ते तो दिला काय आपल्याकडे काही अधिकार स्पष्ट सांगा. असेल तर हो सांगा, नसेल तर नाही सांगा. असू शकतं पण त्यांनी समजा एफआरपी उदाहरणार्थ एफआरपी समजा 2000 आणि त्यांनी त्या ठिकाणी ते विषय तर किमान 2000 रुपये नाही दिले तर आपली भूमिका आहे. यांच्या नियमानुसार पण कारखाने असं काय करतो ऊस भेटायसाठी किलो आपल्याला मान मिळणार नाही त्याच्यासाठी करतात. सरळ साहेब याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या शेजारी कर्नाटक राज्य आहे, 4,350 रुपये पाहिला जाईल.
ते पण साखरच होते, तिथं पण इथॉनॉलच होतं. केंद्र सरकारने इतका चांगला मुद्दा काढला साहेब, आपण आखाती देशातून जसं पेट्रोल तयार करतो तसा माझा हा ऊस उत्पादक सध्या आहे ना पेट्रोल निर्माता झालेला आहे. इथॉनॉलच्या निर्मितीत 20% केंद्र सरकारने याच्यात म्हणजे हे केलेलं आहे. तर हे फक्त आम्हाला साखरेच्या पैशाला बांधले आणि साखरेच्या पैशाबरोबर या ठिकाणी इथॉनॉल असेल, बागास असेल, मळी असेल आणि बाय प्रोडक्ट कारखाने तयार करतात आणि काही कारखाने मागच्या वर्षी 3,000 रुपये दर दिलेला आहे. आता हे नुसतं काय झालंय केंद्राचं किंवा हे साहेब लोक काय सांगतात की आम्ही फक्त या पार्टीला बांधिले, या पार्टीला बांधिले. अहो या पार्टीपेक्षा बाकीचे कारखाने मग 300 रुपये जादा दर दिला. त्यांनी काय कारखाने घरून विकून दिले का चेअरमनच्या वावर विकून दिले? ते त्यांनी विषय करावं ना. इतके मोठे लोक आता पवारसाहेब तर खूप मोठे ऑडिटर आहेत, त्यांनी सांगावं 300 रुपये कुठून दिले त्याच्यावर करा करा पवारसाहेबांनी. पवारसाहेब तिथं ते सांगू राहिले की या पार्टीला बांधिले, या पार्टीला बांधिले. आज कर्नाटक सारखे राज्य 43 रुपये देऊ राहिले आणि तुम्ही 27 रुपये द्यायलाच का नका? ही काय परिस्थिती सांगा ना तुम्ही. बाहेर मला हा मुद्दा पूर्णपणे लक्षात आला. मी काही चुकलं असेल तर सांगा, मला जे लक्षात आलं तुम्ही सांगायला प्रयत्न करतो. कायद्यामध्ये FRP किमान जी जाहीर होते त्याच्यानुसार पेमेंट करायला पाहिजे, हे बरोबर आहे. आता साखर कारखाने त्यांना क्रशिंगला जास्त माल मिळायला पाहिजे म्हणून ते FRP पेक्षा जास्त दर पण जाहीर करू शकतात, हे बरोबर आहे. सांगायचं तात्पर्य त्या जर एखादा मी ग्राहक आहे, मला मी माल देतोय, तुम्हाला मला माल द्यायचा आहे, आता ह्या तुमच्या दोघांमधला हा कन्सिडर अर्थात त्याची FRPच्या मर्यादेपर्यंत शासनाची भूमिका आहे. कायद्यामध्ये काय ते म्हणतात, कारण शेवटी ते बघा ते अंमलबजावणी अधिकारी, आपण इथे किती काही बोललो तर शेवटी त्यांना अंमलबजावणी कशाचे आदेश करायचे, FRPचे आदेश करायचे. मी त्यांच्याकडून बोलतो असं समजवलं जे मला लक्षात आलं ओळा त्याच्यावर मी सांगतो तुम्हाला. तर त्यामुळे हा मुद्दा बरोबर आहे की कारखान्यांनी जबाबदारीने ह्या गोष्टी करायला पाहिजे. FRP पेक्षा जर तुम्ही भाव जास्त जाहीर करताय तर मग ते तुम्ही भाव द्यायला पाहिजे, हे तर शेतकऱ्याची मागणी एकदम रास्तच आहे. माझं पूर्ण करू द्या, ठीक आहे. म्हणजे कारखान्यांनी हे प्रोसिडिंगला पण घ्या, जाहीर करताना तुम्ही योग्यरित्या तो भाव जाहीर करा. पुढच्या वर्षी असा इश्यू अजिबात येता कामा नये की तुम्ही 2700 जाहीर केला, गेला 2200-2300 रुपये असा अजिबात होता कामा नये, ठीक आहे. अशी माझी सर्व कारखान्यांना सूचना आहे. दुसरं मला बोलू देता, दुसरा महत्वाचा विषय जो 15 दिवसामध्ये पेमेंट व्हायला पाहिजे तो पण विषय प्रोसिडिंगला घ्या. काही कारखान्यांनी 2-2 वर्षापासून 3-3 वर्षापासून जर वेळेवर पेमेंट केलेले नसतील तर त्यांच्या व्याजाची ते आपण कळवायला पाहिजे. त्यांनी की शेतकऱ्यांनी अशी समस्या उपस्थित केली, तुम्ही तुमच्या बोर्ड समोर हा विषय मांडला आणि मार्ग लावा त्यानुसार काम नाही करा, ठीक आहे. बोला. FRPच्या अनुषंगाने बोलायचं 2009 मध्ये FRPचा कायदा आला आणि आपलं ऊस संशोधन केंद्र जे पालेगाव आहे यांनी 265 व्हरायटीला 265 व्हरायटीला 14.40% रिकव्हरी सांगितली आणि त्यांनी मिल्क टेस्टला माळेगाव सारख्या जोडेश्वर सारख्या कारखान्यांना मिल्क टेस्ट घेतल्या, तिथं 13% आणि 12.5% रिकव्हरी आणली. त्याचे पेपर पण आमच्या हातात आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 11%च्या पुढे एकाही कारखान्याची रिकव्हरी दाखवली जात नाही. आमचे 2 पॉईंट कमी होतात. आता ह्या वर्षीचा तो काळ अंदाज तुम्ही 11% वगैरे जे सांगितलं ऊसाच्या जातीप्रमाणे कोणी केलं, राहुरी विद्यापीठाने कशा केल्या? पुढे कृषी विद्यापीठ राहुरी यांनी ही 265 व्हरायटीचा शोध लावलेला आहे आणि तिचं रिकमेंडेशन होऊन 17-18 वर्ष झाली. या 265 व्हरायटीनी पूर्ण देशाला इतकी साखर पुरण इतकी साखर निर्मिती केली आणि कारखानदारांकडून 86-32 पेक्षा 265ला रिकव्हरी कमी आहे असं आमच्या शेतकऱ्यांना भासवलं आणि 265 व्हरायटी आल्यापासून आम्हाला यांनी 11% रिकव्हरीचं पर्सेंटेज कमी दाखवून कमी दिला माणसाच्या जातीप्रमाणे केलं ना, राहुरी कृषी विद्यापीठाने केलं, त्या राज्यासाठी केलं. रिकव्हरीवर बोलायचं आणि FRP यावर्षी केंद्र सरकारने 1.25%ला 3550 रुपये रिकव्हरी सांगितली. त्या कारखान्यांनी आम्हाला पहिलं पेमेंट रिकव्हरी प्रमाणे आम्हाला 12.5% रिकव्हरीचे पैसे लागतात. या लोकांनी 2015 नंतर इथेनॉल केलं, कोजन केलं आणि सगळ्या कारखान्यांचे आगस्तीपासून तर वृद्धेश्वरपर्यंत आणि अशोकपासून तर तुमच्या कुकडीपर्यंत या सगळ्यांचं RSF
म्हणजे मायनस मध्ये 500 रुपयांनी 400 रुपयांनी. 2013ला रेव्हेन्यू शेअरिंगचा कायदा आला. 70% शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, 30% कारखान्यांनी मेंटेन भागवायचा. आमचा अशोक सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी 4.5 लाख टनचं गाळप करून 20 कोटी जर तोट्यात मिल चालत असती तर हे कारखाने शेतकऱ्यांना काय देणार आहे? अशोक कारखाना म्हणजे ते कुकरमध्ये एक शीट आहे. सगळे कारखाने तसेच आहे. याच्यात एकही राजा हरिश्चंद्र सारखा प्रामाणिक कारखाना नाही असा आमचा आरोप आहे. 2009 एक मिनिट साहेब, हो साहेब एक मिनिट, आरले साहेब मुद्दा पूर्ण होईल. एक मिनिट थांबा तुम्ही साहेब. 2009 ज्यावेळेस एफआरपीचा कायदा आला, राज्यात सगळ्या शेतकरी संघटनेने आंदोलन केलं. 1400-1500 एफआरपी असताना या कारखान्यांनी आम्हाला 2000 रुपये दिले. त्यावेळेस साखर 2200 विकली. संगमनेर सारख्या कारखान्यांनी 2800 भाव दिला. आणि आज जर 15 वर्षानंतर आम्हाला हे 2700, 2800, 2500 रुपये दाखवत असेल, ही आमची शेतकऱ्यांची मोठी लुटी. त्याच्यामुळं आम्हाला किमान 12.5% रिकव्हरीचे 3500 रुपये पहिले पेमेंट पाहिजे कारखान्यांनी ते द्यावं. आपला महाराष्ट्र सोडून आणि पश्चिम महाराष्ट्र सोडून जर आपण उत्तर प्रदेशमध्ये गेलं, कालच बातम्या व्याग्रवाला साहेब 4200 रुपये दर देऊ राहिले. कर्नाटकमध्ये जर गेलं तर 4000 रुपये दर देऊ राहिले. गुजरात 4,500 रुपये दर देऊ राहिले 3 वर्षापासून. आणि आम्ही या लोकांचे 3-3 महिने पेमेंट होत नाही साहेब. या नगर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यांनी जिल्हा बँकेतून नाबार्डचे निकष डावलून यांनी नत मूल्य नसताना सुद्धा एक्सेस पैसे घेतले आणि उपपदार्थ निर्मितीमधून यांनी चुकीच्या मार्गाने आमची फसवणूक केलेली. त्याच्यामुळे आम्हाला रेव्हेन्यू शेअरिंग हे जरी तोटे दाखवत असले तर आम्हाला 70% श्रीरंगराजन समितीने पैसे द्यायचे सांगितलेले ते आम्हाला देणं यांचं बंधनकारक आहे. आणि साहेब तुमचं स्वागत आहे. तर या ऊस दराच्या मिटिंगमध्ये या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी थांबले. नक्कीच आम्हाला यावर्षी न्याय मिळणार आहे. 2 वर्ष झाले साहेब आपल्याकडे रिजनल डायरेक्टर नावाचं एक जे पद आहे. बोला ना साहेब, अहिल्यानगर जिल्ह्यात एकही कारखाना नाही रिकोरी चोरीतो म्हणून 12:30 असले तिथे डायरेक्ट 9:30 येतात. याचं नाही तर साखर आयुक्त साहेबांनी बंधन करावं. आणि सारे मंत्र्याचे, आमदारचे, खासदारचे एकही कारखाना नाही का माझ्या शेतकऱ्याचा. आणि मला गुऱ्हाळ टाकी ते ना यांनी कारखाने टाकलेत आणि ते चोरायला बडे करून त्यांच्या लेकरवाळ्याचे पोट भरतात आणि आमचे लेकर बावळ त्यांच्या बांधाला येत जातात कामाला. अशी तरच आहे. याच्यावर शासन निर्णय काय असेल योग्य घ्यावं हीच विनंती. सर, याच मुद्द्यामध्ये एक मुद्दा असा आहे माझा, तर जेव्हापासून इथेनॉल आलंय तेव्हापासून रिकव्हरी एकही कारखाना दाखवणं. हे संचालक मंडळ किंवा प्रायव्हेट असतील त्यांचे मालक हे डायरेक्ट 1.5% ते 2% रिकव्हरी चोर रस, सिरम आणि बिमॉलिसिस याचं विल्हेवाट ते इथेनॉलसाठी लावतात. यांचे कारखान्याला इथेनॉल किती तयार व्हायला पाहिजे त्यांच्या रेग्युलर याच्याप्रमाणे ते सोडून त्याच्यापेक्षा जास्त इथेनॉल निर्माण होतंय. म्हणजे तर रस चोरी करून होतंय. रस चोरी केल्यामुळे इकडे रिकव्हरी कमी पडते आणि त्याच्यामुळे ते 10चा आकडा सोडायलाच तयार नाही कोणताच कारखाना. 10च्या वर रिकव्हरी जातच नाही. आणि आपलं कार्यालय डोळे झाकून बसले पट्टी बांधून. मग याच्यावर काय करायचं? शेतकऱ्याची ही फसवणूक. आणि दुसरी गोष्ट, 12 टनाची ट्रक जर आली तर डायरेक्ट टन 1.5 टन आणलं जातं. साहेब आम्ही त्याचं निगडीत कारण सांगतो ना. मग त्या 1.5 टन ऊस चोरल्यामुळं त्याच्यापासून निघणारा रस आणि त्याच्यापासून होणारा बाय प्रॉडक्ट किंवा इथेनॉल केला असेल किंवा साखर केलं असेल, हा मोठ्या प्रमाणात होणारा अपहारच आहे हा. आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते. आणि इकडं रिकव्हरी कमी आहे म्हणून इकडं दर कमी दिला जातो. हे कधी सुधारणार? आम्ही ऊस उत्पादक आहे. आम्हालाही वाटतं कारखाने चालले पाहिजेत. आमचाही ऊस गेला पाहिजे आणि आम्हीच भांडायचं, आम्हीच आमच्या शेतकऱ्याचा ऊस अडवायचा. हे किती दिवस करायचं? आपलं कार्यालय कधी काम करणार आहे? आता वेळाने ऊसामध्ये आपण भाव देत असतो. नाही, मला ते तुम्हाला विचारलं आपण वेळाने ऊसाचा भाव देत असतो ते रिकव्हरीचा आहे. आता एखाद्या प्रमाणे किती रिकव्हर होते पण ज्याच्या थर्ड पार्टी असते ना ते करायचं. विषय संपूर्ण
माहिती आहे सर हे वसंतराव शुगर माहिती आहे तुम्ही समजून घेत असतील IAS मध्ये अवघड असतील तर मुला घालतील त्यांच्याकडून बदलून घ्यायचं त्यांना सर VSI एफडी कोण आले एफडी कोण आले वसंतराव शुगर काय प्रक्रिया आहे शेवळे साहेब सांगा तुम्ही तुम्हाला चांगला उत्कृष्ट पुरस्कार भेटला तुम्ही व्यवस्थित सांगू शकता. दिवस 8 नोव्हेंबर वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटने आता पारितोषिक दिले गेल्या वर्षी तज्ञ संचालक आहे. शेवाळे साहेब रिकव्हरी चोरी होते थोडक्यात रिकव्हरी कमी होते असं 15 वर्षापूर्वी प्रत्येक कारखान्याची रिकव्हरी 11-12 लागत होती. अशा मिटिंग होणार चार लोक बोलले तुमचे विषय तुम्हाला लक्षात येत आहे ना आपण जर विचारतोय ना त्याच्यावर आपण सोल्युशन काढायला प्रयत्न करू ना तुम्ही वेळ तर द्या. रिकव्हरी माणूसचा हा जो आरोप आहे सर की ज्या वेळेला इथेनॉलसाठी बीएव्हीचा आणि रसाचा वापर व्हायला लागला त्यावेळेपासून जेवढी क्वांटिटी रस हा इथेनॉलकडे जातो जेवढी क्वांटिटी बीएव्ही हा इथेनॉलकडे जातो याला वेट्स अँड मेजरच्या अप्रूव्ड असे किलोमीटर बसवलेले असतात आणि डे टू डे तो डाटा आम्ही शासनाकडे पण ट्रान्सफर करत असतो आणि सीझन बंद झाल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडून आपण अप्रूव्ह करून घेतो. ते येऊन त्यांच्या टीमने येऊन पुन्हा अनालिसिसचा डाटा चेक करून ते रिकव्हरी प्रमाणित प्रत्येक कारखान्याला करून देत असतात आणि त्यानंतर FRPची किंमत ठरत असते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही गव्हर्नमेंट मान्य गव्हर्नमेंटची संस्था आहे. प्रायव्हेट आहे म्हणजे तिथं सगळं मॅन्युअली विषय हा पण विषय शासनाचे अधिकारी पाहिजे. सगळ्यात आपल्याला रिकव्हरीवर शासनाचा कंट्रोल असावा थोडक्यात संस्था विषय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे ना तशी संस्था शासनाची मागणी आहे की रिकव्हरीच्या अडचणी आहेत तर त्या रिकव्हरीवर रिकव्हरीचं नेमकं पर्सेंटेज याच्यावर शासनाचा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दुसरी साहेबांना दुसरा प्रश्न आमचा असा आहे ज्यावेळेस तुम्ही इथेनॉल मध्ये रिकव्हरी घालता त्यावेळेस आमच्या या फॅक्टरीमध्ये वाढ होत नाही ना आणि तुमचं उपपदार्थ निर्मिती जो प्रकल्प आहे त्याचे पैसे पण आम्हाला मिळत नाही ते सगळं आपलं मायनस नाही. रिकव्हरी जेवढी साखर इथेनॉलकडे जाते ती FRPच्या रिकव्हरीमध्ये ऍड होते. समजा एखाद्या कारखान्याची रिकव्हरी जर 11 असेल साखरेची 1.35 रिकव्हरी इथेनॉलकडे गेली आणि उरलेली 9% रिकव्हरी बॅगिंग रिकव्हरी आली. आपल्या 12.5 रिकव्हरी ऊसाची किंमत द्यायची वेळ येते तेवढा 9.65 ही बॅगिंग रिकव्हरी आणि 1.35 जी जो साखर इथेनॉलकडे गेली अशी 1.35 ऍड होऊन 11 रिकव्हरी प्रमाणे FRP कॅल्क्युलेट होते आणि त्याप्रमाणे आपण ऊसाचं पेमेंट करतो. साहेब आपल्या रिकव्हरी किती आपल्या कारखान्याची टोटल रिकव्हरी किती आहे? 10-90 म्हणजे ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे जे शास्त्रज्ञ त्यांनी टेस्ट करून 12.5 रिकव्हरी सांगितली आणि ते म्हणते आणि कोणत्या कारखान्याचं तुमचं प्रॅक्टिकली मिल्क टेस्ट करून देतो आणि जर 10-90 म्हणजे 11च्या आतच ज्या लोकांची रिकव्हरी आपल्याला विषय 1% रिकव्हरी आमची तिथंच माहिती दिसेल. तुमचा विषय लक्षात आला काय सर पूर्वी 265 जे व्हरायटीज होते ना फुल मॅच्युअर्ड असायचे 13-14-15 आज प्रॅक्टिकली असं आहे 10 महिन्यात तो प्रत्येक काय झाले व्हॉल्यूम कॅपॅसिटी झाली त्यामुळं प्रॅक्टिकली हा 11 महिने 12 महिन्याच्या आतच कापला जातो त्यामुळे ऐका ना मला एक आपण साधारण जगत कन्सल्टंट कुठं आहे मध्ये साहेब जिल्ह्यात अतिरिक्त ऊस झाला 275 लाख मेट्रिक टन ऊस होता जून पर्यंत कारखाने चालले
अख्ख्या वर्षाची मला जिल्ह्यात एकाही कारखान्याची 12.5 रिकव्हरी दाखवा. आमच्या ऊसाच्या फाडक्या झाल्या आणि 18 महिने ऊस झाले. तुम्ही ही कारखान्याची बाजू बोलू नका. बरोबर आहे. आम्ही खाली बस. मला रिकव्हरीचा मुद्दा लक्षात आला. थोडक्यात रिकव्हरीचा जे पर्सेंटेज आहे त्यावर शासनाचं नियंत्रण असावं. त्याच्यामध्ये तटस्थ एक संस्था असावी अशी तुमची मागणी आहे. ते प्रोसिडिंगला घ्या. ही शेतकऱ्यांची अशी मागणी आहे. त्याच्याविषयी आवश्यक कार्यवाही विनंती आहे. साहेब, आमचा दुसरा मुद्दा असा आहे, प्रति टन 10 रुपये गोपीनाथ मुंडे विकास महामंडळाला, ऊसतोड कामगारांच्या महामंडळाला आमच्या ऊसातून दिले जातात. फक्त हे ऊसतोड महामंडळालाच का दिले जातात? बाकीचे महामंडळ आहे त्याला राज्य सरकार अर्थसंकल्पातून तरतूद करतं. म्हणजे इथं पण आमचं ही बळजबरी घेतलेली वसुली, ही वसुली 10 रुपयाची थांबली पाहिजे. यावर्षी राज्यात अतिवृष्टी झाली. मुख्यमंत्र्यांनी 15 रुपये प्रति टन म्हणजे आमचेच घ्यायचे आणि मुख्यमंत्री महोदयांनी हे पण सांगितलं का कारखान्याच्या नफ्यातून घ्यायचे. जर हे कारखाने सगळे तोट्याचे तर हे आमच्या ऊस बिलातूनच पैसे कापणारेच आहेत. या जिल्ह्यातला प्रत्येक कारखाना 350 ते 500 कोटी रुपये कर्जात आहे आणि 50-50 कोटी रुपये संचित तोट्यात आहे. आणि पॉलिसी काय शासनाची? पॉलिसी काय? हे जे कटाईचे पैसे आहेत महामंडळाला जे पैसे जातात अतिवृष्टी झाली ना जे शेतकऱ्यांच्या प्रतिकानातून गेले जातात. तुमचं असं म्हणणं आहे की कारखान्याच्या नफ्यातून दिले कारखान्याने मुख्यमंत्री म्हणतात नफ्यातून घ्यायचे पण कारखाना एकही कारखाना नफ्यात नाही या जिल्ह्यातला. ते उद्या आमच्या ऊस बिलातूनच पैसे हाताकडे जाणार. शेतकऱ्याच्या ऊस बिलातूनच घेणार ते. शासनाने सेपरेट पैसे द्यावे. साध्याच्या बापाला महामंडळाला प्रति क्विंटलचे पैसे शेतकऱ्याचे जमा केला ते शेतकऱ्याच्या कपात होऊ नये आणि कारखान्याने कारखान्याच्या किंवा कारखान्यात ते क्लिअर करावे असा पद्धतीचा मुद्दा घ्या. विषय आमचा महत्वाचा विषय आता बघा मी सगळं प्रोसिडिंगला घेतोय. शेवटी अथॉरिटी हे पण नाही आणि मी पण नाहीये. आपण तुमचे जेवढे मुद्दे आहेत ते सगळे आपण कळून घ्या. आमचा सर्व महत्वाचा मुद्दा असायचा का उद्या कारखाना चालू होणारे सगळ्या जिल्ह्यातले काळा थांबा आणि मुख्यमंत्री महोदयांनी 30 जून पर्यंत कर्जमाफी करू असं घोषित केलं नाही. आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं कुठल्याही शेतकऱ्याची कुठलीही वित्तीय संस्थेची सक्तीची वसुली होणार नाही. या जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेशी निगडीत असलेले जे कारखाने त्यांनी आमच्या ऊस बिलातून कुठल्याही सेवा सोसायटीची कपात करायची नाही. आम्ही त्याच्याकरता खूप मोठे कारण या कारखान्याचे नटमूल्य संपलेले असताना यांनी जिल्हा बँकेतून पैसे घेतले. 10,000 कोटी रुपयाच्या ठेवी जिल्हा बँकेत आहे. त्याच्यातले 4.5 ते 5,500 कोटी रुपये इंडस्ट्रियल सेक्टरला दिलेले आणि शेतकऱ्यांना फक्त 37 कोटी रुपये. तर आमची रिकव्हरी राज्य सरकार करायला बांधली. कारखान्यांनी आमच्या वसुलीचा आग्रह धरू नये ही एक आमची प्रायोरिटी मागणी आहे. शेतकऱ्यांना हे पण काय पोचली काय आपण मुद्दा म्हणतो. कायदा झाला एफआरपीचा कायदा झाला तर एफआरपी मागणी कालबाह्य झाले. बऱ्यापैकी सगळ्या सहकारी साखर कारखान्याकडे किंवा खाजगी कारखान्याकडे उपपादातील निर्मितीचे प्रकल्प आहे आणि कायदा असं सांगतो एफआरपी किंवा आरएसएफ जो जास्त असेल तो देणं बंधनकारक आहे. 70-3च्या फॉर्म्युलेने देण्याची वेळ येते म्हणून प्रत्येक कारखान्याने आरएसएफ मायनस मध्ये दाखवलेलं आहे. मग जर आरएसएफ मायनस मध्ये दाखवला असेल मोर दॅन एफआरपी विधानसभेच्या निवडणुकीपासून मोर दॅन एफआरपी या कारखान्याने 200, 800, 300 दिले कसे मग जरी आरएसएफ मध्ये बसत नाही आणि एफआरपी पेक्षा जास्त येतात कोणत्या पद्धतीने दिले त्यांनी कारखान्याचा वाट्यात घातले किंवा काय करायचं केलं समजा पण हे पैसे दिले म्हणून दिले. तुम्ही तो मार्केट साहेब गट 4 असेल आरएसएफ तर एफआरपीचा जर आरएसएफ मायनस मध्ये मोर दॅन एफआरपी दिले कसे पैसे याचा एक खुलासा. दुसरा असं मी माहितीच्या अधिकारात माहिती दिले की नगर जिल्ह्यात नाही महाराष्ट्रातल्या एका कायद्यात काय तरतूद आहे जर 30 दिवसाच्या 14 दिवसाच्या आत जर एफआरपी दिला नाही तर त्याच्यावर व्याज 15% व्याजदराने पैसे दिले पाहिजे. एकाही कारखान्याने माझ्या माहितीप्रमाणे ते 15 वर्ष त्या काही कारखान्याने पैसे दिले नाही. हा मुद्दा झाला आहे मला उशिरा आले चर्चा झाला आपण याचा खुलासा करा मोर दॅन एफआरपी दिले कसे आरएसएफ मायनस मध्ये जातो.
अशोक कारखान्याचे कोण आहे देवकर साहेब बोला. राजू सगळ्यांच्या कारखान्याच्या वतीनं संघटनेच्या वतीनं आणि अभिनंदन करतो. अभिनंदन याच्यासाठी करतो आतापर्यंत बऱ्याचशा मिटिंग आम्ही कलेक्टर मिटिंग आम्ही अटेंड केल्या, परंतु एवढा विषय समजून घेऊन पुढे प्रोसिडिंगचा कागद कुठे लिहिला गेला जात नव्हता. काय जे लिहित होते ते कागदीचे उलीचे काय कागद द्यायचा आणि तो पुढे कागद टाकून जायचा अंमलबजावणी होत नव्हती. पण मी आज अशी अपेक्षा करतो तुम्ही समजून घेताय आणि समजून सांगताय तर आम्ही अशा पल्लवित करतो की आम्हाला यावर्षी 100% न्याय भेटेल. विषय असा आहे सर, तुम्ही जे म्हणत होते आता या पार्टीचा विषय जो मानत होतो या पार्टीवर बोलता आम्ही या पार्टीवर बांधलेले पृथ्वीवर सहकारी साखर कारखान्याने गेल्या वर्षी या पार्टी 10.43% रिकव्हरी 10.43%. आम्हाला त्यांनी सरासरी पैसे देताना 10.25 हिशोबाने 2723 रुपये दिले. आमच्या आजही 75 रुपये त्यांची शिल्लक आहे. या पार्टीमध्ये 75 रुपये जर शिल्लक होते तर त्यांना गाळप परवाना कसं काय अर्ज दिला आणि आता जर ते काय 75 रुपये शिल्लक राहिलेले या पार्टीमधले तर आता तुम्ही म्हणत होते तुमच्या समोर विषय झाला की ज्या पार्टीतले पैसे राहतात त्याचं व्याज द्यावं लागतं प्रामाणिकपणाने. मग ह्या 75 रुपयावरलं ते व्याज देणार आहेत का? आणि विशेष म्हणजे आरजेडी साहेबांना आम्ही 4 दिवसापूर्वी बाळासाहेब फडणवीस आमचे मित्र आणि आम्ही दोघं येऊन की प्रत्येक कारखान्यात एमडी किंवा चेअरमन आलं पाहिजे. साहेब फक्त एकच कारखान्यात एमडी आहे आणि हे सातत्याने चालू आहे. 2018 पासून मी अहिल्यानगर मधल्या कलेक्टरच्या आपल्या मीटिंग अटेंड करतो. एकही वर्षी एकही एमडी गेल्या वर्षी एमडी हा विषय नव्हता. कुठेतरी स्लिप बॉय मिटिंगला कलेक्टर साहेबांच्या मिटिंगला आरजेडीच्या मिटिंगला जर स्लिप बॉय येत असतील किंवा शेतकरी अधिकारी येत असतील त्यांच्या हातामध्ये काहीच नसते. त्यांच्या हातात काय आहे तुमचं ऐकून घ्यायचं माझं ऐकून घ्यायचं कागद द्यायचा आणि तिथं गेल्यानंतर टाकून द्यायचा. त्याच्यावर एकही कारखान्याने अगदी श्रीमंत कारखान्याने नाही जो डब घ्यायचे त्या कारखान्याचा नाही कुठलाही एमडी बोलत नाही चेअरमन बोलत नाही. बरं आता हे बोलण्यासाठी आपण जर विषय घेतला कारखाने कोणाचे आहेत राजकारणाचे आहेत आमदाराचे आणि खासदारांचे. तुम्ही सांगा आज शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकरी संघटना प्रत्येक वेळेस ऊस आंदोलनावर लढायचे. एकमेकांचे आम्ही डोके फोडायचे शेतकऱ्यांचे आम्ही फोडायचे आमच्या शेतकऱ्यांनी फोडायचे. मतदानाच्या वेळेस आमदारांनी खासदारांनी सगळ्यांच्या पाया पडायचं निवडून द्यायचं. बरं ते राजकारणाचा विषय माझा हा नाही सर. मुद्दा एकच आहे माझा की एफआरपीला जर तुम्ही बांधले तर एफआरपी शिल्लक असताना सुद्धा आरबीडीनं उद्देश्वर साखर कारखान्याला गाळा परवाना का दिला? एफआरपी कधी देणार तुम्ही? 75 रुपये कोण उद्देश्वर 75 रुपये पर क्विंटल आणि तसं म्हणजे लेट पेमेंट झालं आमचं व्याज दोनच उद्देश. विषय असा आहे साहेब तुमचा 1 मिनिट साहेब तुमचं पद सांगा साहेबांना. मी वृद्धेश्वर साखर कारखाना सेक्रेटरी म्हणून आहे तिथं माझ्याकडे इन्चार्ज नवीन एमडी आलेले एमडी का नाही आले? एमडी पण आमच्या हजार आहेत ते नवीन आहे त्याच्यामुळे मी उभा राहिलो. बोलून द्या त्यांना पद आहे त्यांना मोठा पगार दिलेला आहे आपण त्यांना बोलून द्या. एमडी साहेबांना बोलून द्या. एमडी साहेबाला बोलून द्या त्यांना आम्ही पैसे देतोय ना बोलून द्या त्यांना. राज्य सरकार नियुक्त एमडी पुढे माहिती द्या आमच्या कारखान्याची मागच्या वर्षीची रिकव्हरी 10.58 होती. याच्यावरती आमची 812 रुपये होती. आमची एमआरपी 2699 रुपये आमची एमआरपी होती. तरी पण आमच्या कारखान्याने 2730 रुपये एमआरपी. ऐका तुम्ही बोलू नका फक्त दोन प्रश्न मला स्पेसिफिक उत्तर द्या. आपल्याला वेळ नाही आहे. पुन्हा मिटिंग आहे आता प्रशिक्षणाचे त्यांचा फक्त प्रश्न असा आहे की 10.43 च्या आधी तुम्ही 10.27 25 ने पेमेंट केला हा गॅप काढला
याचा आता त्यांचा समजा प्रति क्विंटल 75 रुपये तुम्ही दर कमी दिलेला आहे, तो कधी देणार त्याबद्दल आपण जोडून विचारतो. 75 रुपयाचं जे फरक आहे ना, तर ती केस चालली आहे कोर्टामध्ये. म्हणजे फक्त ते उद्देश नाही. एक मिनिट सांगतो याच्यामध्ये विषय असायचा. सर तुम्हाला माहिती नसेल त्यांना बोलू द्या. बरोबर. जी सरकारचा GR होता 21/2/2022चा, त्या GR नुसार आमची FRP येत होती 2699. आम्ही 2723 मार्च एंडच्या आधी पेमेंट वर्ग केले. आमचा कारखाना 9 मार्चला बंद झाला. आम्ही 2723 ह्या नियमाप्रमाणे, ह्या सरकारच्या GR प्रमाणे 2723 रुपये आम्ही जास्त FRP दिली. 2699 असताना 2723 भाव दिला. पण महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्त कार्यालयाने 15/4/2025 एक पत्र काढलं की पत्र नाही, तो त्याप्रमाणे सरकारने असं सांगितलं की मागच्या वर्षी FRP मागच्या वर्षी तुलनाचं धरून FRP द्यावी. पण त्याच्या आधी म्हणजे आमची पूर्ण FRP वर्ग झालेली होती. जो पुढचा दर निघाला 75 रुपयांनी, यासाठी आम्हाला पत्र आलं. सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या कारखान्यांना पत्र गेलं. ते आम्हालाही प्राप्त झालं. आम्ही FRP देण्याच्या तयारीत असताना साखर संघाने हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं की ह्या नियमाला स्थगिती मिळावी म्हणून. आणि त्या नियमानुसार मंत्री समितीची जी परवा मिटिंग झाली राज्य सरकारची, त्या मंत्री समितीच्या मिटिंगमध्ये असं ठरलंय की साखर संघाने जे पिटिशन दाखल केलंय त्या पिटिशनचा निर्णय झाल्यानंतर हा राहिलेला FRPचा विषय कारखान्याने घ्यावा. मंत्री समितीचा विषय कोर्टची केस निकाल लागल्यानंतर मुंबई हायकोर्टात दाखल आहे. त्यानुसार समितीने कामा निर्णय घेतला. आणि